मग काय तर भावनो आलतो आता मेखरच्या जवळ जवळ तर सावंत त्याला सोडलाय आपण त्या गाडीमध्ये बघू शकता आपण एकटा शो नाही का वन मॅन शो अकेले तर विषय असा सोमामध्ये गेलेले पुढं आणि हाय मागा आता आपण चालू रेग्युलर 80च्या स्पीडला का तर 80च्या स्पीडला चाललं म्हणजे मग 4 वाजेपर्यंत जाऊ आपण जाऊन नाही आराम करता येईल तिथं त्याच्यामुळं डिगी डायरेक्ट 80 लॉक करून दिलेली आहे चाललं त्याच्या हिशोबाने नाही का तर चला मग पाहू आता इथं पडतो चहा वगैरे किंवा स्टिंग घेऊ तेवढाच टाईमपास काहीतरी आहे का नाही तुम्हाला माहिती लागलं तर तेवढं चला मग काय आता मस्तपैकी मधला पट्टा धरलेला आहे चाललेलं आहे आणि समृद्धीला विषय काय राहतो दुसरं काय दाखवायसारखं नसतं दाखवायसारखं म्हणजे आपण असं राहतं हे पाहिजे फुलं बिलं दुसरं काही नसतं तर काही ठिकाणी पेन्सिल वगैरे लावले काही ठिकाणी फुलं आहे काही ठिकाणी दुसरं काही राहतं दाखवायपुरतं तेवढ्यापुरतं तेवढं तर पाहू आता पुढं थांबू कुठं तरी इथं आलेला आहे पंप एक काय पंपाचं पोस्टर पंप दिसतोय 5 किलोमीटर भारतचा तर पाहू तिथंच घेऊ स्टिंग वगैरे घेऊन चहा घेऊ नाही का थांबू तिथं जवळजवळ तर हे कारंजाचं एक्झॅक्ट तर संध्या काय मागं झोपलाय असं मला वाटायला लागलंय आता तर ते अजून आलेलं नाही तसं मला आता अंदाज झोपलाय असं वाटू राहिलं मला आणि काय सांगायचं कोण नाही तुम्हाला माहिती आहे आता निखिल भाऊन ते पुलगावच्या आसपास असणार आहे ते काय थांबणार नाही त्याचा एक्सप्रेस बंडीचा माल आहे त्याच्यामुळं ते जाणार आहे आपण निवांत चालणार आता 12 वाजून 44 मिनिटं झाले नाही म्हणलं तर समजा थोडक्यात 1 वाजला येईल आपल्याला नाही का थोडक्यात किती 200 किलोमीटर आहे 200 किलोमीटरला समजा 3 तास धरायचं तर म्हणजे आपण लईत लई 3 वाजेपर्यंत आरामशीर जातोय पुढं आपल्या लोकेशनला संतोषचा मला आहे देवरीचा संतोषला टाईम होणार जायला आता ते इकडंच झोपला असं नाही का म्हणजे मग मी फोन केला होता व मेकरच्या आसपास होता तर आपण काय टाइमपास नाही केला आपलं हिशोबाने 80च्या स्पीडला आपण चाललेलो आहे बरं तर आपल्या संग कोण नाही काय विषय होतो जर संग कोण जर असलं तर त्याला झोप लागती त्याच्यानंतर आपल्याला सुद्धा झोप लागती त्याच्यामुळं बरं आहे आपलं एकटं असलेलं बरं नाही एखादा गाडी जर चालवायला असला तर ते काय विषय नसतो गाडी तरी चालली तो नाही का तर भावना हे रस्त्यात काय विषय करून ठेवला काय नो प्रत्येक ठिकाणी बाई इथं सुद्धा लावलेलं आहे तर इथं काहीतरी काम चालू दिसतंय त्याच्यामुळं लावलं असणार आहे पण 2-3 ठिकाणी होतं साधारण मी आतापर्यंत नाही का जालन्यावर चढल्यापासून 4-5 वेळा पाहिलं ते म्हणून नेमकं म्हणलं हे तर लावलंय कोणत्या कारणासाठी हे बी माहित नाही का तर धामणगाव एक्झॅक्टला तर लय कटाळा आला म्हणलं जरा खाली उतरून फेरफटका माराव चंद्रमामा पाहिला का चंद्रमामा आज वेगळा दिसू राहिलाय जरा नाही का चंद्रमामा तर भावांना थांबायचा मुद्दा असा झाला की नाही बा लय कटाळा आला मग करत नाही का बोर हो राहिलं गाडी चालवणे त्याच्यामुळे डायरेक्ट म्हणलं जरा खाली उतरून थोडं जरा इकडून इकडं हिंडायचं थोडं बरोबर जरा झोपी वगैरे पळून जाते असा विषय होतो आणि संध्याकाळी डायरेक्ट झोपायला थांबलेला आहे तर थोडा हिंडून घेतो निघतो दम्माने नाही का तुम्हाला माहिती कसा कटाळा येतो म्हणजे लय व्याकार कटाळा आलेला आहे व्याकार रांग देत होता बसून बसून डायरेक्ट पोरे तर असला म्हणजे गाडी चालवणारा पाहिजे नुसतं बसणारा मग काय उपयोगाचं नाही हो पडल्या चक्कर लावून एखादा चालवणारा मग गाडी आलेलं आहे आता समृद्धी एक्झॅक्ट पॉइंट नागपूर तर आज 3च पॉइंट चालू आहे त्याच्यामुळं काय विशेष नाही 3 पॉइंट कावर चालू आहे आज कामगार नाही दिसत त्यांच्याकडे नाही का तर स्कॅन सुद्धा होत नाही लवकर नाही का एकदम बोगसपणा चालू आहे आता झालं डबल नको मारू भैया डबल स्कॅन करशील तर डबल पैसे कटायचे बिटायचे पहिले कसं आहे तर आपली काच कधी बघा राव घाणच असते त्या काचीला नाही का उद्या गेलं का निवांत पुसत इकडा भारतचा पंप आहे एकदा दोनदा थांबलेलं आहे असं आपण नाही का टाइमपास मध्ये आहे इथं तेवढ्या पुरतं तेवढं झोप आहे पुरतं
तर आज आपल्याला राहिलेलं आहे एवढं 31 किलोमीटरला का 31 जाएंगे आधा घंटा में. तर चला मग भावांनो आपण आता डायरेक्ट जाऊ ठेप्यावर. मग तिथलं काय नाही कळलं आपल्याला, म्हणजे नाही का गाड्या बिड्या किती काय सगळं त्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओ ब्लॉग. आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. मी प्रत्येक व्हिडिओत म्हणतो किंवा प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगतो की नाही का तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर कसं म्हणजे तर भावांनो आलतो आता वेटरांच्या कंपनीच्या तिथं. तर गाडी वगैरे लावलेली पॉइंटला. मग काय आता डायरेक्ट झोपायची तयारी. आता तुम्हाला सांगतो वाजलेले किती 3 वाजून 49 मिनिटं झालेली. तर आता निवांत झोपायचं. काय असेल ते सकाळची बात सकाळी पाहिजे का. तर एकदम डेंजर झोप लागलेली आहे. आता जसं जवळ आलो तसं नाही का झोप लागली आणि व्हायला लागलं. पण म्हणलं आता जवळ आलेलोच आहे तर डायरेक्ट तिथं जाऊनच झोपू म्हणलं आपलं. आता इथे नंबर लिहिला आहे. आता तुम्ही बघू शकता इथं नंबर किती आहे. या साईडला 3 नंबर आहे, समोर एक 4 आहे, इकडे 5 आहे आणि आपला 6वा नंबर आहे. तर प्रत्येक सीटरला एक गाड्या लागेल. नशीब आपल्याला एक सीटर मोकळं भेटलं, आपण लगेच गाडी लावून दिली. आणि आता आपण पोहोचलेलो एकदम टाइमावर. करू आराम. पाहू सकाळची बात सकाळी किती वाजता गाडी खाली होती, काय होतं कसं होतं तुम्हाला सगळं उद्या सकाळी उठल्या दाखवणार आहे. तर आता आराम करतो. मला माहिती मी दमलेलो आहे त्याच्यामुळं. चला करू गाडी बिडी बंद. आणि तिला पण आता थोडा आराम देऊ नाही का पिलूला आपल्या. तर तू सुद्धा आराम कर थोड्या वेळ. तर करू आपण आराम. तर चला मग करू लाईट बंद. मग काही तर भावना उठलो सकाळी 9 वाजता डायरेक्ट. हा जो काय गाडी खाली करायला लागली नाही. तुम्ही म्हणता असं नाही पुढं झोपलो तुम्ही मग आला कायला. पुढं झोपलो ऊनच तेवढं आलं. म्हणलं चला आपलं मागे बा ऊन येते इकडं. आणि त्याच्यात त्या फॅनला काही जाळ झाला कारण फॅन बंद पडलं मकर गरमायला लागले. सांग हो आता कधी लावी काय खाली करायला. लवकर झाली तर बरंच. मग काय तर भावना खाली बिली झाली गाडी सकाळी लवकरच जरा नाही का, म्हणजे 11 वाजता खाली झाली. आता तिथून निघलोय बाहेर चाललोय मावद्याला. आता तुम्हाला माहिती आहे तिथं गाड्या लावली बाकीच्या. तिथं 2-3 गाड्या आत्ता आणि एक नाही गेलो भाऊ शिवणी खाली करून. आता येईन तिथं ना तर थांबण पलीकडल्या दुसऱ्या हॉटेलवर संध्याकाळपर्यंत. तर मग आपल्याला घ्यायची आज बकेट. तर कोणती आहे ही ब्लॅकवाली. आता निकेल भाऊला बकेट लागत आहे. आणि आपल्या गाडीत पण मापात आहे का तर आपल्याला जाताना बकेट टाकलंय. पाहू आता शोरूम आहे पुढं तरी शोरूम पाहावं लागेल. म्हणजे मावद्या रोडला आहे पण अलीकडे जर कुठं भेटलं तर घेऊन टाकू. तर आता आपण नाही का इथून म्हणजे बाहेर कसं जातो नाही का मावद्याकडं. तर तुम्हाला दाखवणार मी आता नाही का ह्या व्हिडिओ मध्येच. तर आपल्याला बाहेर कसं निघायला रोड आहे काय. तर आपण जे ट्रान्स पासून खाली गेल्याच्या नंतर टोल पासून न्यूटन करून आल्याच्या नंतर नाही का सरळ इकडे यायचं खाली नागपूरकडं. मग नागपूरकडं आल्याच्या नंतर तुम्हाला ब्रिज वगैरे लागणार आहे नाही का पुढं आले. तर मग भावांनो आपण आता तिथून पुढे आल्याच्या नंतर ब्रिज वगैरे पास करून आलेलो आहे. तर हा रिंग रोड आहे अलीकडल्या साईड ना नाही का. तर म्हणजे इकडं आतमध्ये अख्खी सिटी आहे. कॅमेऱ्यात एवढं क्लिअर नाही दिसत. हा रिंग रोड आहे म्हणजे 1-2 सर्कल पास कर. पुढलं सर्कल देऊन टर्न मारलं तर काम ठिकाणाला रोड जातो. आणि हा सरळ जर गेलो तर मग कळामना मार्केट कापसी मग मौदा मग असं खाली जाणार तेव्हा पुरा. त्या आपल्याला मग मौद्यापर्यंत जायचंय. तर तवर मी तुम्हाला रस्त्याची जरा माहिती देणार ह्या आजच्या ह्या व्हिडिओ. तर भावांनो आपण आता एक्झॅक्ट बरोबर सिटीच्या जवळ तर इकडं पूर्ण सिटी म्हणजे एकदम परफेक्ट पाहायला का नाज आहे ना नागपूरचा. तर याच रोडला बघता नाही का मेट्रोचं ब्रिज वगैरे काय नाही. बाकी तर चौकात पुऱ्या मेट्रोचा ब्रिज वगैरे सगळं आहे. आपण तुम्हाला माहिती मागच्या चक्करला आतून आलतो तर तुम्हाला मेट्रोचा ब्रिज वगैरे सगळं दाखवलं होतं. तर पाहिला का कष्ट करावंच लागा. ते पाहिला पुढं झोपले उन्हाचा जो आपल्याला दगडावर गाडी. तर काय आल्या जेवणी काय तरी करणार त्याला पण
आपल्याला आपण करणं आहे, त्याला करणंच आहे. ज्याला कळलं त्यालाच कळलं, लोकांना काय आहे बोलायला काहीच वाटत नाही, नाही का. त्याच्यामुळं तर भावांनो आपण आलेलो आहे आता कळमना मार्केटच्या जवळ. तर आता ह्यो जो चौक आहे म्हणजे याच चौकातून आता जर आपण लेफ्ट मारला इकडं म्हणता तर या साईडला, तर इकडं मार्केट आहे कळमना मंडी. पहिल्या मार्केटची मधून गाडी भरून आलेली आहे. तर काही नाही भावांनो, आज आपल्या इथं 2 महिन्यात आपण परत नागपूर एक्सप्रेस, फ्लावर म्हणा, टमाटर म्हणा, इतर आंबा वगैरे सगळं चालू होणार आहे आपलं परत. तर परत आपलं नागपूर एक्सप्रेस मंडी ब्लॉक परत कंटिन्यू ते राहणार आहे. तर विषय काय राहतो आपले म्हणजे सीजन राहतात, समजा मिरचीचं सीजन 4 महिने होतं नागपूरचं, तर पुन्हा ते नागपूर ते पुन्हा हेच ब्लॉक राहायचं. आणि ज्यावेळेस आंबा चालू होईल आंब्याचा पण ते विषय राहतो, राहुरी ते नागपूर ते बीडवरून राहुरी, हे कंटिन्यू ब्लॉक तसा राहतो नाही का. म्हणजे रूट राहतो ते रुटीन आपला रूट चौकून नाही का. जर फ्लावर भरलं तर संगमनेर नागपूरवरून परत समजा पुन्हा खाली करून डायरेक्ट याला संगमनेरला. तर असं नियोजन राहतं सगळं, त्या हिशोबाने चालावं लागतं. तर पाहू आपल्याला चूक 8 दिवसांनी गाडी बनवायला जायचं आहे दिल्लीला रिंगासवाडीकडे. तर गाडी बनवून येऊ मस्तपैकी नाद बंडी करायची आपल्याला महिना. तर एखाद्या भावाकडे जर चांगलं गाडीचे फोटो म्हणा किंवा काही दुसरं हे असलं, फक्त मला लागलं तर व्हॉट्सअप नंबर वगैरे भेटू शकतो तुम्हाला माझा, म्हणजे व्हॉट्सअपला फक्त मला फोटो शेअर. तर भावांनो आपण आलेलो आता 5 नंबरला. तर 5 नंबरचा ब्रिज. तर आपण ज्या वेळेस इकडून भरून येतो नाही का, आरोलीवरून आलो का इकडून भरून येऊन या दिशेला जातो इकडं खाली, आणि इकडून माऊ देऊन जर आलं तर समोरचा HP चा पंप आहे, पंपापासून लेफ्ट मारायचा आणि डायरेक्ट सीधा उपर चढायचं तिकडं ब्रिजवर. म्हणजे टेन्शन नाही राहत एक्सप्रेस मंडीला. तर बघा आता तुम्हाला दाखवतो कोणता पंप आहे. कायला घुसत असं ना भाई, HP पंप इथून आपल्याला मारायचा राहतो लेफ्ट. का तर माऊ देऊन गाडी भरती ना आपली त्यावेळेस. तर आपले शूटर थांबेले जेवायला, तर जेवण बिवण करू त्यांच्या संग मस्त पैकी जाऊन. तर इथं लागलंय हलकं ट्रॅफिक. मग काय तर आता आलतो कबूतरच्या जवळ समोर टावर पाशी कबूतर हॉटेल आहे. तर रॉंग साईडला गाडी टाकली आपण आता सर्व्हिस रोडना. तो जो चिक्या समोर उभा आहे, चिक्या म्हणतो तिथं थांब, मी तो व्हिडिओ काढतो. चिक्यान ते लांब पै कुठे आणि मा व्हिडिओ काढ राहिलेले. मग काय तर भावना आलतो कबूतर हॉटेलला. इकडं चिक्याबाईची गाडी, इकडं ईश्वरबाईची गाडी, आणि आपली गाडी तिकडे जान. त्याला गाडी काय होत गाडी भाई माग लय तुडीन ते. हे त्याला पुढला गिअर टाकायचं सोडून त्याने मागला गिअर टाकला, गाडी माग पळली. डायरेक्ट आता घरी जायचंच नाही जाणार का आता. मी तेच करतो आता. हा